जी फिलिंग होती अलग लेवलची. आताही मला घुसबम्स येतात. मी त्याला बोलते अरे आम्ही आहेत तो नाही तो बोलतो अरे नाही मी व्लॉग बघतो, मी ह्याचे रोज व्लॉग बघतोय. बोली काय, पण हीच ती लोक आहेत जी आपण सोशल मीडियावरून कमवतो, एवढं लक्षात घ्या, बाकी काय नाही. तर असंच सपोर्ट दाखवा आणि असंच प्रेम ओतून जाऊ द्या. नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्लॉगमध्ये. तर आज डेट आहे 21 जुलै 2026 आणि वार आहे मंगळवार आणि वाजल्यात सकाळचे 11. परफेक्ट टायमिंग व्लॉग चालू करण्यासाठी. तसं तर मी 9:30ला उठलो, थोडा लेट, कारण रात्री लेटच झोपलो व्हिडिओ एडिट आणि थंबनेल एडिट करून. बाकी सकाळी फक्त बँकेमध्ये गेलो होतो, ते पण आंघोळ न करता, म्हणून काय व्लॉग वगैरे केला नाही. आत्ता थोड्या वेळापूर्वी आलो आणि फ्रेश झालो. आणि आज काय प्लॅन आहे, प्लॅन तर रोज काय नसतो, पण काहीतरी व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटतेच. तर आज देखील नेहमीप्रमाणे पाहायला पुढे भेटणारच आहे. तर आता पिऊया ब्लॅक कॉफी आणि आपल्या दिवसाची सुरुवात करूया. त्यानंतर थोडेफार व्लॉग्स बघू, जेवपर्यंत घरी आहे तेवढपर्यंत. अँड ॲज युज्युअल अवर डे स्टार्ट्स विथ ब्लॅक कॉफी. 1 वाजलेला आहे आणि थोडेफार व्लॉग्स बघितले. आता जेवण घेतो आणि मग जाऊया बाहेर. बघू बाहेर कुठे ते तुम्हाला पुढे कळलेलंच. आज जेवणामध्ये राईस आणि वालाची भाजी. मित्रांनो घरी जेवण झालेलं. आता ईस्टला आलेलो कारण की हिला घेण्यासाठी. आणि बघा आम्ही फक्त कारमध्ये नाही फिरत, आम्ही स्प्लेंडर घेऊन पण फिरतो. ही मॉडिफाईड स्प्लेंडर आहे आणि त्या दिवशी ओरिजिनल स्प्लेंडर. बघा गाड्यांची आमच्याकडे कमी नाही मिळत, फक्त वेळेची आहे. ते फाटक कवा खोलेल ना कवा नाही काय माहीत. अरे बापरे, स्प्लेंडरवरून डायरेक्ट कारमध्ये कसं काय. सॉरी स्क्रॅम्बलरवरून ते पण जमत नाही भाई बोलायला. काय सांगू भाई, आता क्लासेस लावायला लागतील. काय रे भाई काय बघतो. भाई खुश झाला हिला बघून, गाडी बघून खुश झाला. अभी हम लोग जा रहे पालघर. एवढा तो का खुश झाला माहिती आहे, तो पुढे निघून गेला आणि पुढे निघून गेला त्याने असं वेव केला आम्हाला. आम्ही असं विचार करत होतो की हा असं का करून गेला. नंतर पुढे गेल्यानंतर तो अजून बघतो हा की पाठी का म्हणजे काहीतरी त्याला म्हणजे. आणि आम्हाला असं वाटलं की आता गाडी आमच्या फ्रेंडची आहे, तर आम्हाला असं वाटलं की तो त्याला वाटलं की असेल की तो आहे फ्रेंड गाडीमध्ये किंवा काय. तर आम्ही पुढे गेलो, तर असं परत बघतो. मी ह्याला बोलली थांब हार्दिक तू जरा गाडी स्लो कर 1 मिनिट, त्याला काहीतरी बोलायचंय. तो आला आणि तो काय बोलला, मी त्याला बोलते अरे आम्ही आहेत तो नाही तो बोलतो अरे नाही मी व्लॉग बघतो, मी ह्याचे रोज व्लॉग बघतोय. बोली काय, ओ भाई हार्दिकचा फॅन भेटला आम्हाला रस्त्यामध्ये. आणि तेवढंच नाही, तो अजून काय बोलला की आजचाच व्लॉग मी नाही बघितलेला मॅच, बाकी मी रोज त्याचे व्लॉग बघतो. मग मला तर खूप आनंद झाला की भाई आमचा हार्दिकला एकदम म्हणजे असा फॅन मुवमेंट. ओ माय गॉड. हार्दिक तुला कसं वाटते. मग मला तर खूप म्हणजे असा आनंद झाला की कोणीतरी मला बघते, ऋतिका पाटीलला सोडून मला बघते. भाई असं नाही भाई ते आता तुझं फॅन मुवमेंट एकदम म्हणजे बस हाच फॅन मुवमेंट पाहिजे हार्दिक, हाच फॅन मुवमेंट हवाय. कारण की असं बघा खूप कमी लोक आहेत की जी येऊन डायरेक्टली बोलतात आपल्याला. आणि आताच्या कंडिशन मध्ये परिस्थिती अशी आहे की आपलीच माणसं आपल्याला आवाज देत नाही, कारण की 4 लोक आपल्याला बघतात. हे माझ्यासोबत होते आणि मी डेली बेसिसवर एक्सपिरियन्स करते. म्हणून कोणतरी अननोन माणूस इतक्या आतुरतेने आपल्याला येऊन बोलतोय आणि त्याने लिटरली 1 मिनिटापर्यंत तरी गाडी स्लो चालवली असेल. आणि त्याला खूप माझ्याकडून तरी खूप थँक्यू हार्दिक. त्याचं काय मनोगत व्यक्त करेल नंतर, बट माझ्याकडून त्याला खूप थँक्यू. कारण की रुशलला खूप थँक्यू. कारण की असं कोण एफर्ट्स नाही टाकत आणि जेन्युअनली त्याच्या फेसवरून वाटत होतं की भाई तो रोज ह्याचे व्लॉग बघतो. आणि फॅन मुवमेंट नाही बोलू शकत त्याला ऍक्च्युअल मध्ये, की एक असते आपण कनेक्ट होतो सोशल मीडियावर, तर एक आपलं कनेक्शन बनते. आणि तो आला आणि त्याने असा आवाज वगैरे दिला तर मला खूप भारी वाटलं. म्हणजे त्याच्यामुळे मला एवढं भारी वाटलं. तर त्याला कसं वाटलं असेल तर ऑब्व्हियसली तो सांगेलच तुम्हाला नंतर. पण हीच ती लोक आहेत जी आपण सोशल मीडियावरून कमवतो, एवढं लक्षात घ्या, बाकी काय नाही. तर आत्ता जस्ट पोचलो पाचबत्तीवर आणि खूप मला जी फिलिंग होती अलग लेवलची. आत्ताही मला घुसबम्स येतात की मला कोणतरी भेटलं. म्हणजे आपले ओळखीचे तर बघतातच व्लॉग, पण असा अनओळखी व्यक्ती जेव्हा येऊन बोलतो, व्लॉग्स बघतो आणि डेली बघतो, फक्त आज नाही बघितलं असं पण त्याने मेन्शन केलं. रुशल भावा बिग थम्सअप. आम्ही कॅमेरा चालू करत होतो तेवढ्यात तो बोलला नाही, पण जो बाईकवर जेव्हा मी व्लॉग बनवत होतो आणि मुलगा वळून बघत होता तोच होता तो. खूप आता काय सांगू तुम्हाला, फिलिंग अलगच आहे. मी ही पहिल्यांदा एक्सपिरियन्स केली होती
4-5 वर्ष अगोदर जेव्हा मी मोठं व्लॉग करायचो, पण आज बघा, जर तुम्ही माझे व्लॉग बघतात आणि मी तुम्हाला कुठेही दिसत असेल, तुम्ही मला थांबवा आणि सांगा की व्लॉग बघतात. आणि जर व्लॉगमध्ये यायचं असेल तर खरंच तुमचं स्वागत आहे. मी स्वतःहून सांगतो तुम्हाला की मी सर्वांनाच घेईल व्लॉगमध्ये. तर असंच सपोर्ट दाखवा आणि असंच प्रेम ओतून जाऊ द्या. आता खूप रात्र झालेली आहे आणि मी आता बाईक घेऊन चाललोय घरी. या अगोदर म्हणजे लास्टची व्हिडिओ काढलेली, त्यानंतर थोड्याच वेळानंतर माझा मोबाईल स्विच ऑफ झाला होता. आता थोडाफार चार्ज केलाय आणि आता निघालोय. घरी नाही चाललो, सकाळपासून एक गोष्ट राहून गेलेली. मित्राने नवीन फ्लॅट घेतलाय, तर त्याचं आज पूजा होती. तर आता खूप रात्र झालेली आहे, तर तिथे एक राऊंड मारून यायलाच लागेल. मग त्यानंतर घरी जाऊन थोडा आपण संवाद साधूया. तिथे जाऊन काही शूट करता आलं तर नक्कीच दाखवेल. आज आम्ही आलेले वैभव आणि दीपच्या नवीन फ्लॅटच्या. दिसतो ना वैभव बंधू, लवकर, आपका साबुन स्लो है. दाखव इकडे, दाखव, तू नको बघू, कॅमेरे में दिखा भाई. एक लिफ्ट में कितने जन जा सकते हैं? 6 घेतले, जास्त घेतला. हे बघा, अरे कोणीतरी बटन दाबून ठेवलं. आता प्रत्येक फ्लोअरवर परत दाबते. नीट दाबा. डबल दाबल्यावर ते बंद होते, पण या चौघांमधून एकाने भाई सर्व फ्लोअरच्या लिफ्टचे बटन दाबलेले. शेवटी मी चालत आलो. 11:15 वाजलेले आहेत. पतू इथे छत्री घेऊन बसलाय आणि बाकी सर्व इथे आहेत, पण पाऊस अजूनही पडत आहे. 12:20 झालेले आहेत आणि आजचा दिवस म्हणजे खूपच चांगला गेला, कारण की जो भेटला होता त्याने दिल खुश करून टाकले. आणि मी वैभवकडे गेलो होतो 20%वर, पण मोबाईल थोडा जास्त वापरला आणि थोडेफार व्हिडिओज देखील काढले आणि ॲट लास्ट शेवटची व्हिडिओ 4%वर काढली होती आणि सर्व भेटले होते. मग काही गप्पा गोष्टी करत बसलो होतो, म्हणून लेट झालं. येताना भिजतच आलो, पाऊस लागलाच होता, त्याकरता आम्ही बसून राहिलो होतो. पण पाऊस काही थांबायचा नाव नव्हता घेत, आताही चालूच आहे. तर येता येता थोडाफार भिजलो आणि आता घरी येऊन फ्रेश होता मोबाईल चार्जला लावला होता. तेवढ्यात 4:22 झाला 5 मिनटात. आपला फास्ट चार्जर आहे, कधी कधी तो स्लो होतो. पण आता हा व्लॉग इथेच एंड करूया. त्यानंतर थोड्या वेळानंतर व्हिडिओ एडिट करू, थोड्या वेळ मोबाईल चार्ज करू. तर व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.